त्याच्या षटकामध्ये देखील कशी गोलंदाजी करतात. आणि देखील कोणी मैदानामध्ये ग्राउंड मध्ये देखील थांबायचं नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेरून मॅच बघायची आहे. व्यंकटेश पहिले षटक घेऊन या चषकाची सुरुवात करणार आहे. तसेच कुंची कर्वे चषक 2024 पर्व तिसरे. पाच षटकांची ही मॅच असेल याचं सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि सुरुवातीची दोन्ही षटक पॉवर प्लेचे षटक असतील याची नोंद घ्यायची आहे. चेंडू घ्यायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तसेच आपण ही टुर्नामेंट देखील युट्यूबच्या माध्यमातून देखील बघू शकतो. आणि फोर्स वन लाईन या युट्यूब चॅनल वरती देखील लाईव्ह सामना चालू आहे. आपण देखील युट्यूबच्या माध्यमातून आपण हा सामना आपण पाहू शकतो. तसेच आपल्याला पंच म्हणून आज लाभले ते म्हणजे संघर्ष गोडबोले. देखील सलामीवीर फलंदाज सार्थक इलेव्हनचे गोविंद आणि रुद्र देखील खेळपट्टीवरती सज्ज आहेत. आणि फेस करेल म्हणजे व्यंकटेशचा पहिला चेंडू. पॉवर प्लेचं षटक सामन्याला देखील सुरुवात होते. माइक में बोल के नहीं जाएंगे. नाही एकाला पाठव. पहिला चेंडू व्यंकटेशचा या सामन्यातला. फेस करेल म्हणजे रुद्र. अतिशय चांगला चेंडू होता. खालच्या दिशेला टाकलेला चेंडू मात्र इथे अपील केलं होतं परंतु इथे पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र अतिशय सुरेख रीतीने टाकताना दिसला. व्यंकटेश देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू होता परंतु फारसा समजला नाही. खालच्या दिशेला टाकलेला चेंडू मात्र तो फेस करतो तो म्हणजे व्यंकटेशला गोविंद. चांगला चेंडू लेग साइडच्या दिशेला मारलेला चेंडू परंतु इथं नक्कीच 2 धावा इथे भेटतायत फलंदाजाला. म्हणजेच गोविंदला 2 धावा भेटल्यात आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन थांबते ती 3 धावांवरती. 2 चेंडू 3 धावा. चांगला चेंडू होता परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाताना दिसलाय आणि पंच देखील वाईट प्लस देताना दिसत आहेत. आणि 2 धावा इथे धाव फलकावरती अजूनही ऍड होताना दिसतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 5 धावांवरती मात्र 2 चेंडू. पॉवर प्लेचं षटक व्यंकटेश. चांगला चेंडू पुन्हा एकदा परंतु इथे 1 धाव नक्कीच भेटेल आणि धावसंख्येत 1 धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावांवरती. 3 चेंडू आणि देखील 6 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात इथे आपल्याला सार्थक इलेव्हन या संघाची पाहायला भेटते.
रुद्र देखील सज्ज आहे खेळपट्टीवरती आणि वैयक्तिक आपला दुसरा चेंडू फेस करताना दिसतोय व्यंकटेशचा रुद्र. चांगला चेंडू होता, अतिशय जोरात टाकलेला चेंडू खालच्या दिशेला होता, फारसा फलंदाजाला कळाला नाही आणि मात्र इथे कुठेतरी सफल होताना दिसले आणि नक्कीच इथे एक धाव भेटते 22च्या स्वरूपात आणि धावसंख्येत वाढवताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावांवरती. मात्र चेंडू झाले 4. अजूनही देखील व्यंकटेशचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू होता कव्हरच्या दिशेला, चेंडू मात्र जातोय सीमारेषेजवळ आणि चौकार. पळून घेतले. नक्कीच इथे अतिशय चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या, पण ऑर्गनायझरला विनंती आहे की आपण आपले प्लेयर जरा लावून घ्यायचे आहेत बाउंड्री लाईन वरती. 5 चेंडू झालेले आहे. शेवटचा चेंडू मात्र पुन्हा एकदा फेस करतो म्हणजे गोविंद मॅन फ्रॉम विक्रोळी, देखील एक चांगला फलंदाज आपल्या या विक्रोळी नगरीतला. शेवटचा चेंडू पॉइंटच्या दिशेला मारलेला चेंडू मात्र जातो पुन्हा एकदा सीमारेषेजवळ. 4 पंचांनी ते चौकार घोषित केलेला आहे आणि नक्कीच 2 शेवटच्या चेंडूंवरती चौकार आलेला आहे आणि या 2 चौकारानंतर एक चांगली सुरुवात आपल्याला सार्थकी रेल्वे संघाची पाहायला भेटते आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. एकही गडी बाद नाही, एक चांगली सुरुवात सार्थकी रेल्वे या संघाकडून. विक्रोळीचा हा संघ देखील आज चांगला खेळताना दिसतोय. पहिली मॅच या टुर्नामेंटची एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय या टुर्नामेंट मध्ये. 15 धाव संख्या झालेली आहे 15. हे देखील पॉवर प्लेचं षटक असेल. 2 षटक सलग पॉवर प्लेचे असेल, कंटिन्यू 2 ओव्हर पॉवर प्लेचे असेल याची नोंद घ्यायची प्रत्येक संघाने. देखील धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 15. एकही गडी बाद नाही, एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. धाव संख्या झाली 15. बागो देखील गोलंदाजीसाठी आलेला आहे. बागो बाबू 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 हाँ बाबू, अरे हम लोग बागो बागो बोला था. तू जैसा बोलाएगा वैसे तू मेरे को बोल, मैं भी बोल. बाबू देखील आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि षटक क्रमांक 2 इथं आपल्याला टाकताना दिसतोय आणि संघाने देखील त्यांच्या हातात चेंडू सोपवलाय. आता रुद्र देखील फेस करताना दिसेल बाबूला आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे. मात्र दुसरं षटक इथे टाकताना दिसतोय तो म्हणजे बाबू. चांगला चेंडू होता, स्लोअर चेंडू होता, परंतु इथे एक धाव नक्कीच भेटेल आणि धावसंख्येत वाढ होताना दिसेल. 1 धावेने पहिला चेंडू बाबूचा अतिशय सुरेख रीतीने खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटलाय आणि देखील स्ट्राईक रोटेट होताना दिसते आणि स्ट्राईक आता जाते मात्र गोविंदकडे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे लेग साईडच्या दिशेला. 1 धाव नक्कीच झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे आणि मात्र एक चांगली धाव इथे आपल्याला पाहायला भेटली गोविंद मार्फत. देखील 2 धावेनंतर धावसंख्या कुठेतरी जाऊन वाढताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावांवरती. आणि पंच मात्र इथे डी झोन मध्ये चेंडू जाताना दिसेल आणि नक्कीच 1 धाव भेटते आणि 1 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावांवरती. अतिशय चांगला फटका आणि
अतिशय चांगली झेल इथे आपल्याला पाहायला भेटलेली आहे आणि या पहिल्या विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला भेटतंय ते म्हणजे गोविंदचं आणि एक चांगली सुरुवात देखील आपल्या संघासाठी करून दिली गोविंदने. मात्र लेग साईडच्या दिशेला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे गडी बाद होताना दिसेल. गोविंद मॅन फ्रॉम विक्री चांगली सुरुवात देखील आपल्या संघाला करून दिली. सार्थक 11 संघ विक्रोळी तसेच धारावीतून आलेला हा संघ देखील चांगला खेळ खेळताना दिसतोय. चांगला कमबॅक पुन्हा करताना दिसत आहेत. मात्र चेंडू झाले ते म्हणजे 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही देखील 2 चेंडू शिल्लक आहे आणि सूरज देखील बुरा देखील आता फलंदाजीसाठी ते सज्ज आहे. सूरज रेड्डी देखील खेळपट्टीवरती जाताना दिसत आहेत आपल्याला आणि धावसंख्या झाली होती म्हणजे 18. 4 चेंडू 18 धावा झालेल्या आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना दिसलाय संघ. मात्र गडी बाद होताना दिसलाय आणि धावसंख्या झालेली आहे 19 धावसंख्या झालेली आहे. अजूनही देखील पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक आहे. बाबू देखील चांगली गोलंदाजी टाकताना दिसतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे झेल सुटलेले आहे. मात्र इथे 2 फिल्डर मध्ये थोडीशी गडबड निर्माण होताना दिसली परंतु इथे कॉल दिला असता नक्कीच कॅच झाली असती. मात्र इथे झेल सुटलेली आहे आणि एक कॅच विन मॅच असं म्हटलं जातं देखील. कॅच ड्रॉप झाल्या की मॅच आपण कुठेतरी आपल्या हातातून जाताना दिसते परंतु इथे झेल सुटलेली आहे. याच्या आधी एक झेल घेतली लेग साईडच्या दिशेला. अतिशय सुंदर झेल देखील आपल्याला इथे पाहायला भेटली लेग साईडच्या दिशेला आणि सूरज मात्र आता स्ट्राईक वरती आलेला आहे. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकाचा बाबूचा पुढवर मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंच इथे संघर्ष गोडबोले वाईट घोषित करताना दिसतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 धावांवरती. शेवटचा चेंडू आहे. पुढून मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे थोडीशी सफळ झाली आणि नक्कीच इथे षटक क्रमांक 2 आपल्याला संपताना दिसतंय. म्हणजेच पॉवर प्लेचं षटक दोन्ही संपलेले आहेत देखील. अजून 3 षटक शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 21. देखील सिद्धार्थ करमलदार देखील आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत. तसेच संघर्ष गोडबोले हे देखील पंच म्हणून लाभलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21. कुठे होतास तू? त्यांना बोल अरे हे लोक काय मला पण 2 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे संघाची ती म्हणजे सार्थक 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे 21 धावा झालेल्या आहेत. 2 षटक झालेले आहेत. पॉवर प्लेचे षटक संपलेलं आहे मात्र अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. चांगली सुरुवात आपल्याला देखील दोन्ही संघांकडून पाहायला भेटली. कुंची कर्वे चषक 2024 एक चांगला आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. पर्व 4 सीझन 4.
चलते ही रहता है. क्या बॉलर ने प्रेमल देखील गोलंदाजीसाठी सज्ज आहे, मात्र षटक क्रमांक 3 तिरमल इथे आता आपल्याला गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. पहिला चेंडू आणि फेस करेल तो म्हणजे रुद्र. फुलटॉस चेंडू होता, परंतु इथे नो बॉल आणि प्लस पंच नो घोषित करताना दिसत आहेत. प्लस नाही ना, प्लस अडवलाय बॉल त्याने. पंच प्लस आहे का? प्लस आहे का? नाही पण बॉल काउंट ना. बोलतच नाही आम्ही. डिक्लेअर केला का ते विचारतो. नाही ना, प्लस नाही ना. प्लस नाही. देखील पहिला चेंडू होता आणि मात्र आता अनंकित अशी एक धाव फलकावरती धाव निर्माण झाली आणि व्यंकटेश आला बॉलर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी इथे उपस्थित झालेला आहे व्यंकटेश, मॅन फ्रॉम धारावी. धारावीतला हा संघ देखील आज आपल्या समोर आपल्या विक्रमीमध्ये खेळताना दिसतोय. अतिशय चांगला चेंडू, थोडेसे सफल झाले, मात्र फारसा कळाला नाही रुद्रला. देखील निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय व्यंकटेश मार्फत. देखील आपण हा सामना YouTube च्या माध्यमातून देखील पाहू शकतो आणि फोर्स 1 इन लाईन या YouTube चॅनल वरती देखील लाईव्ह सामना पाहू शकतो. समोरच्या दिशेला आक्रमण केलंय आणि मात्र इथे चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. चौकार. चौकार आणि 4 धावांनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावांवरती. एक चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते, मात्र सार्थक 11 या संघाकडून देखील चांगलं आयोजन देखील इथे पाहायला भेटतंय. कुंची कर्वे चषक 2024 देखील ऑर्गनायझरला विनंती की त्यांनी बॉल द्यायचा आहे लवकरात लवकर आणि सामन्याला सुरुवात करायचं आहे. पाणी आम्हाला नाही इथं. बोल ना, माईक मध्ये आवाज चाललाय. मग तू विचार, मी कुठे हे केलं आणि बॉटल माहिती ना मागवले आपण. बरोबर का नाही सध्या. देखील सूरज आणि रुद्र देखील स्ट्राईक वरती अजूनही देखील सज्ज आहे, मात्र पहिला चेंडू निर्धाव गेला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती रुद्र यांनी आक्रमण करताना दिसलं चेंडूवरती आणि मात्र इथे चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 धावांवरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. व्यंकटेशचं आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकताना दिसतोय व्यंकटेश, मॅन फ्रॉम धारावी. 22 और 4 26 बरोबर. 2021 था पहला, उसने नो बॉल डाला, प्लस नहीं हुआ ना उसके लिए. देखील तिसरा चेंडू टाकतो तो म्हणजे व्यंकटेश, फेस करेल तो म्हणजे रुद्र. अतिशय चांगला फटका इथे झेल होऊ शकते मिड विकेटच्या दिशेला आणि मात्र इथे झेल सुटलेली आहे आणि नक्कीच दुसरी धाव देखील घेतलेली आहे आणि दुसरी धाव पूर्ण करून धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 धावांवरती. 4 चेंडू झालेले आहेत, झेल होते मात्र झेल सुटलेले आहे आणि चेंडू झालेले आहेत 3.
4 रन. आणि पुन्हा एकदा इथे चौकार मात्र आपल्याला पाहायला भेटतो. रुद्र देखील पहिल्या षटकात फारसं करू शकले नाहीये, मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला इथे रुद्रचं आक्रमण पाहायला भेटते फलंदाजीच्या जोरावरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 धावांवरती. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा चांगला फटका आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ते थोडेसे सफल झाले आणि नक्कीच इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. या षटकातला दुसरा निर्धाव चेंडू मात्र दोन्ही चेंडूंवरती चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू ते आपल्याला पाहायला भेटतो. एक चांगला कमबॅक करताना दिसतोय 2 चौकारानंतर गोलंदाज व्यंकटेश मॅन फ्रॉम धारावी. धावसंख्या झालेली आहे 32. कोण आलाय मनीष देखील सामना पाहण्यासाठी अवनी कंस्ट्रक्शनचे मनीष पांचाळ हे देखील इथे उपस्थित आहेत. 32 बोला विदर. तसेच अवनी कंस्ट्रक्शनचे ओनर मनीष पांचाळ यांना विनंती करतो की त्यांनी इथे व्यासपीठाजवळ यायचं आहे. दादा बोल. विक्रोलीलाच आहे बॉलर नाही, मी त्याला विचार ना. हा इथे थांबलेला नाही. अरे तो म्हातारा नाही आलाय कार्ड बनवणारा. मी त्याला बोललो तू बनवून दे म्हणून. देखील एक इंटरनॅशनल अंपायर इथे उपस्थित झालेले आहे म्हणजे पंच कोण गेला त्याला? रवींद्र गांगुर्डे. काहीतरी बोलणार आहे, हेच बोलायचं होतं का? पंचच बनवून ठेवलंय तुम्ही लोकांनी मला, बाकी काही नाही बनवून ठेवलं. आतमध्ये एंट्री करणार तेव्हा लोकेश मात्र गोलंदाजी सज्ज आहे आणि पहिला चेंडू होता मात्र प्लस इथे आपल्याला वाईट प्लस इथे आपल्याला पाहायला भेटतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावांवरती. स्ट्राईक वरती आहे सूरज. स्लोअर चेंडू होता, समोरच्या दिशेला चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी माघार घ्यावा लागतोय आणि 1 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 धावांवरती. पाठवतो 1 10 मिनिटं थांब. दादा बॉलर नेम काय? लोकेश देखील गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि पहिला चेंडू मात्र अनंकित धावेसाठी गेला. वाईट चेंडू होता परंतु दुसरा चेंडू चांगला टाकला. दुसरा चेंडू हा आपल्याला पाहायला भेटतो लोकेशचा. अतिशय चांगला फटका होता परंतु इथे पंच 1 धाव घोषित करताना दिसतील आणि धावसंख्येत 1 धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 धावांवरती. हो गया ना 36. धावसंख्या झालेली आहे 36. 2 बॉल 36 हो गए रे, बार बार मत पूछ. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 आपण इथे पाहू शकतो. देखील धारावीच्या संघाने देखील लोकेशकडे 4थं षटक सोपवलेलं आहे आणि बाहर से बॉल मत दे रही. उसको बोल. अरे गट्टू बॉल दे गट्टू. ओ विक्की भाई साइड में. दो रन आता. 1 धाव आणि या 1 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 म्हणजेच 37 धावा झालेल्या आहेत. मात्र 1 गडी बाद झालेला आहे. गोविंदच्या स्वरूपात मात्र सार्थक 11 या संघाकडून देखील चांगला खेळ खेळताना दिसतात आणि
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय आकाशात आणि मात्र इथे झेल होऊ शकते का आणि झेल झालेली आहे आणि सूरजला मैदान सोडून पुन्हा एकदा बाहेर यावं लागतंय. फारसं काही करू शकलं नाही आपल्या संघासाठी देखील येताना दिसतोय खेळपट्टीवरून तो म्हणजे सूरज. मात्र आता कृष्णा देखील आता फलंदाजीसाठी जाताना दिसतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37 धावा झालेल्या आहेत 37. पहिला चेंडू होता पॉइंटच्या दिशेला मारलेला आहे परंतु इथे डी झोन मध्ये चेंडू जाताना दिसेल आणि एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्यात एक धाव्याने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 धावांवरती म्हणजे 38 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू झालेले आहेत आणि देखील शेवटचा चेंडू लोकेशचा आणि देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील हे टुर्नामेंट आपण पाहू शकतो फोर्स वन लाईन या युट्यूब चॅनल वरती. आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी थोडेसे सफल झालेत आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. लोकेश मार्फत देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि धावसंख्या मात्र सार्थ केली या संघाची जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 आणि शेवटचं षटक आपल्याला इथं पाहायला भेटतंय. पाहूया संघ कोणाला शेवटचं षटक सोपवत आहे आणि पूछ लेना उसने मुंह उठा के बॉल डाला है ना सुना ना वो घर में रखी लेकिन है दो माइक में आवाज जा रहा है इसके लिए. एक बॉलर नेम परशु आता गोलंदाजीसाठी ते सज्ज झालेला आहे परशु आणि देखील रुद्र देखील स्ट्राईक वरती अजूनही सज्ज आहे. शेवटचं षटक आणि मात्र इथे पंच वाईट प्लस असा निर्णय कळवताना दिसतीलच आणि 2 धावा नक्की भेटतात आणि 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 40 धावांवरती. पुन्हा एकदा वाईट प्लस आणि इथे 2 वाईट प्लस आलेले आहेत म्हणजे 4 धावा आलेल्या आहेत. एकही चेंडू झाला नाही अजून 5व्या षटकातला मात्र 4 धावा देऊन गोलंदाज मोकळा झालेला आहे परशु. देखील गोलंदाज बदललाय आणि मात्र गोलंदाजी आता करतो तो म्हणजे विजयच आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो म्हणून षटक क्रमांक 5 सोपवले संघाने विजयला. मॅन फ्रॉम धारावी पहिला चेंडू होता परंतु ते पुन्हा एकदा वाईट घोषित करताना दिसतील पंच आणि नक्कीच एक अनंकित अशी धाव फलकावरती धाव निर्माण होताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 आणि जे मागे उभे त्यांनी कृपया करून साईडला जायचं आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड इथे आपल्याला पाहायला भेटली आणि कृष्णा मात्र दुसरी धाव घेताना दिसतो आणि
धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 45 धावा झालेल्या आहेत. 45 धावसंख्या झालेली आहे. हा रुद्र मारला. नाही पुन्हा एकदा इथे अनंकित अशी धाव म्हणजेच वाईट आपल्याला इथे पाहायला भेटेल आणि धावसंख्या कुठेतरी जाऊन पोहोचताना दिसेल. म्हणजेच 46 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा वाईटचा पतन आणि इथे कंटिन्यूस वाईट इथे आपल्याला पाहायला भेटतात. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता मिड विकेटच्या दिशेला चेंडू. मात्र पॉवर प्लेच्या आतमध्येच एकच धाव भेटते आणि या एक धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 धावांवरती देखील 48 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. चेंडू मात्र एक धावेसाठी पुन्हा आपल्याला इथं पाहायला भेटेल. शेवटचे षटक आणि देखील चेंडू झालेले आहेत 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. मात्र रुद्र देखील अजूनही स्ट्राईक वरती सज्ज आहे. पाहूया या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये रुद्र काय करतो. शॉर्ट चेंडू होता खेळपट्टीच्या मधोमध टाकलेला चेंडू. मात्र इथे 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच भेटेल. आणि कृपया करून सर्वांना विनंती की थोडस मागे जायचं आहे. टुर्नामेंट चालू आहे, आपण थोडस सहकार्य करायचं आहे. देखील दोन्ही साईडला स्टंप्सच्या आपण जे उभे असतील त्यांनी थोडस मागे यायचं आहे. चार चेंडू झालेले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. मात्र फेस करेल तो म्हणजे कृष्णा. पुन्हा एकदा वाईटचं पतन इथे आपल्याला पाहायला भेटतंय आणि एक्स्ट्राच धावा खूप आल्या आहेत या सामन्यामध्ये. देखील फर्स्ट इनिंग ची सुरुवात आणि तिकडे बोल जाऊन तिकडे घडी मात्र इथे बाद होताना दिसेल. कृष्णाला मात्र मैदान सोडावं लागेल आणि कृष्णा देखील कृष्णाची जर पवन आता फलंदाजीसाठी गेलाय. मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झालेली आहे 50. म्हणजेच अर्धशतक झालेलं आहे संघाचं आणि देखील सार्थक 11 संघ पहिल्या सामन्यामध्ये देखील 50 धावा केलेल्या आहेत. मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि पाहूया या शेवटच्या चेंडूवरती काय होतं. क्षमासावी धावसंख्या झालेली आहे 51. म्हणजेच 51 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि हा मात्र लेग साईडच्या दिशेला चेंडू जातोय आणि 2 धावा झालेल्या आहेत. तिसरी धाव देखील घ्यायचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव देखील घेतलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 54 धावांवरती. म्हणजेच 54 धावा झालेल्या आहेत आणि पंचांनी देखील इथे 9 घोषित केलेले आहे. म्हणजेच 4 धावा अजूनही देखील आलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 45 धावा झालेल्या आहेत. 55 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू अतिशय चांगला चेंडू शेवटचा चेंडू होता परंतु इथे एक धाव नक्कीच भेटेल. 22च्या स्वरूपात चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि एक धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे हे बाबू बोलताय समजला.
बाबू यांना विनंती आहे की त्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ. .57 धावा करायच्या आहेत विजयासाठी. 57 धावांचं आव्हान आहे, म्हणजेच 57 धावांचं आव्हान आहे आणि मात्र चेंडू आहेत ते फक्त 30. मनीष पांचाळ, अवनी कंस्ट्रक्शनचे ओनर मनीष पांचाळ हे ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील इथे मनापासून हार्दिक स्वागत करतात. मनीष पांचाळ यांना विनंती करतो की या टुर्नामेंट साठी त्यांनी 2 शब्द बोलायचे आहेत. मनीष पांचाळ देखील आपल्याला नेहमी मदतीचा हात आपल्याला असतो. देखील आपण कुंची कर्वे चषक 2024 देखील यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण हा चषक पाहू शकतो आणि फोर्स 1 लाईन या यूट्यूब चॅनल वरती देखील सामने आपण पाहू शकतो. आजचा हा पहिला सामना सार्थक 11 विक्रोळी आणि आपला धारावीचा संघ देखील आज चांगला खेळ खेळताना दिसतोय आणि देखील मात्र इथे एक मोठं आव्हान आहे. 30 चेंडू आणि धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे 57 धावा करायच्या आहेत. मात्र 30 चेंडूंमध्ये 55 विनंती की लवकरात लवकर त्यांनी सामन्याला सुरुवात करायची आहे आणि सार्थक 11 या संघाला देखील विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हनुमंता बागलकोट जहाँ पे रहेंगे कमेंट्री बॉक्स के यहाँ पे आना है. तसे देखील हनुमंता संभाळे हनुमंता संभाळे बोलना मिनटो.
बैटिंग आता टीम उधर पे मैं वो काम पे गेला आता हाँ धारावी या संघातला एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि कृपया करून ग्राउंड थोडासा खाली करायचा. ऑर्गनायझरला विनंती आहे की जे कोणी पिचच्या मागे उभे आहेत त्यांनी जरासा मागे यायचं आहे. आणि देखील परशु आणि विजय आता फलंदाजीसाठी खेळपट्टीवरती सज्ज होणार आहेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज या संघाचे देखील बसवेश्वर क्रीडा मंडळ धारावी एक नावाजलेला संघ देखील आज आपल्या विक्रोळी विभागात खेळायला आलेला आहे. आणि दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत खेळपट्टीवरती आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. एक मोठं आव्हान इथे आपल्याला पाहायला भेटतंय. आणि कृपया करून ऑर्गनायझरला विनंती की त्यांनी स्कोरर पाठवायचा आहे. स्कोरर रवींद्र गांगुर्डे. स्ट्राइक पे कौन है स्ट्राइक में विजय कौन है विजय बाळा इथे देखील स्ट्राइक वरती ते उपस्थित केलेले आहे धारावीच्या संघाने. म्हणजेच क्या टीम का हमरे बसवेश्वर क्रीडा मंडळ धारावी या संघाने देखील दोन्ही सलामीवीर फलंदाज पाठवलेले आहेत. आणि देखील स्ट्राइक वरती सज्ज आहे तो म्हणजे विजय आणि नॉन स्ट्राइकला आहे तो म्हणजे परशु. मात्र सार्थक इलेव्हन या संघाने देखील पहिलं षटक सोपवलेलं आहे ते म्हणजे विक्की. विजय और परशु पहिला चेंडू आणि पहिला चेंडू विक्की मार्फत आपल्याला पाहायला भेटतो सार्थक इलेव्हन या संघाकडून. आणि वाईटचं इथे पहिलं पतन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. मात्र अनंकित अशी धाव फलकावरती निर्माण होताना दिसते. आणि एक धाव नक्कीच भेटेल. अतिशय चांगला फटका आणि चेंडू मात्र जातोय. अतिशय चांगली झेल इथे आपल्याला पाहायला भेटली. आणि परशु मात्र इथे बाद होताना दिसेल. आणि मात्र एक चांगली झेल इथे आपल्याला पाहायला भेटली आहे शिवलिंग यांच्याकडून. देखील सतत या मैदानामध्ये देखील खेळत असतात. आणि फलंदाजीसाठी मात्र आता इथे उपस्थित केलेला आहे संघाने व्यंकटेश. पहिला चेंडू होता वाईड आणि एक चेंडू झालेला आहे. मात्र एक धाव झालेला आहे. दुसरा चेंडू इथे आपल्याला निर्धाव पाहायला भेटतोय. इथे मात्र विकेटचं पतन पाहायला भेटते आणि गडी बाद होऊन येतोय. 4 चेंडूंनंतर
संघाची धावसंख्या झालेली आहे 2 आणि देखील लच्चू आता चाललाय फलंदाजीसाठी. मात्र चांगली सुरुवात इथे आपल्याला सार्थकी लेवणे या संघाकडून पाहायला भेटते. चार चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात सार्थकी लेवणे या संघाकडून आणि गोलंदाज विक्की मॅन फ्रॉम विक्रोळी चांगली सुरुवात केलेली आपल्या संघासाठी देखील विजयाच्या पथावरती नेताना दिसतो. आपल्या संघाला देखील पॉवर प्लेचं हे षटक फारशा धावा झाल्या नाही. धावसंख्या झाली 2. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला भेटेल. मात्र इथे क्षेत्ररक्षण थोडस गचाळ पाहायला भेटते आणि नक्कीच इथे आता 3 धावा झालेल्या आहेत. 3 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 5 चेंडू आणि 5 धावा. देखील पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे आपल्याला संपताना दिसते आणि शेवटचा चेंडू विक्कीचा फेस करेल तो स्ट्राइक पे कोण आहे? विजय. पंच वाईट घोषित करताना संघर्ष गोड बोले आज आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत. देखील शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूला मात्र पाठवलंय डी झोन मध्ये. चेंडू 1 धावेसाठी जायला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावांवरती. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे आणि 7 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक सार्थकी लेवणे या संघाने सोपवलंय ते म्हणजे वेणूला आणि देखील विनू मात्र मूर्ती लहान पण कीर्तिमान याचं आपल्याला उदाहरण इथे आपल्याला पाहायला भेटतंय विनू मार्फत. आणि पॉवर प्लेचं षटक टाकताना दिसतोय सार्थकी लेवणे या संघाकडून आणि पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे विजय. पहिला चेंडू आणि चांगलं आक्रमण इथे आपल्याला पाहायला भेटलं. मात्र इथे दोन धावा झालेल्या आहेत आणि दोन धावा झाल्या आहेत आणि 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावांवरती आणि
चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतो दुसरा विनूचा आणि अजूनही देखील 4 चेंडू शिल्लक आहेत विनूचे. तिसरा चेंडू चांगला फटका आहे आणि नक्कीच इथे गॅप मध्ये चेंडू जातोय आणि मात्र चेंडू गेला आहे सी मार एका बाहेर 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झालेली आहे 13. अरे इधर ही खड़े रे, इधर ही खड़े रे. चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतो. एक चौकारानंतर निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतो आणि चेंडू झालेले आहेत 4. अजूनही देखील पॉवर प्लेचा षटक संपण्यासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू आणि समोरच्या दिशेला चेंडू मारलेला आहे मात्र इथे एक धाव भेटते आणि धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवरती. धावसंख्या झाली आहे 14. पुन्हा एकदा चांगला फटका आणि धावचित होऊ शकले असते परंतु जास्त एफर्ट्स लावला नाहीये गोलंदाजांनी. मात्र इथे षटक क्रमांक दुसरा देखील संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 15. अजूनही देखील 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही मोठे जर फटके आले तर सामना कुठेतरी बसेश्वर क्रीडा मंडळ धारावी या संघाकडे जाऊ शकतो. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. कुंची कर्वे चषक 2024 पर्व 4 म्हणजेच सीझन 4 चालू आहे. अतिशय चांगले टुर्नामेंट इथे ऑर्गनाइज करत असतात कुंची कर्वे समाज देखील. आज देखील एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय आणि तसंच हे सामने देखील युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि आपले मुंबई काँग्रेस वॉर्डचे वॉर्ड अध्यक्ष 118 राहुल वाघधारे दादा यांनी देखील एक चांगलं आयोजन इथे आपल्याला करून दाखवलेलं आहे. तसेच युवक काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष आशिष कांबळे देखील यांनी देखील एक चांगलं आयोजन इथे आपल्याला मदतीचा हात लावलेला आहे ह्या टुर्नामेंट साठी देखील. तसेच टोटोस चिकन या देखील चिकन शॉपने देखील आपल्याला चांगला मदतीचा हातभार लावलेला आहे. तसेच विजय बँक्वेट हॉल देखील त्याचे ओनर देखील विशू इथे आपल्याला आपल्या संघासाठी काहीतरी कामगिरी बजावताना दिसतो आणि मात्र चांगली झेल घेतलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे फक्त आणि फक्त 15 धावांवरती. राज देखील खेळपट्टीवरती सज्ज आहे खेळण्यासाठी. आता दाखल होताना दिसतो राज आपल्या मैदानामध्ये आणि देखील चांगली सुरुवात आहे आपल्याला पाहायला भेटते सार्थक 11 या संघाकडून. षटक क्रमांक 3 आणि मात्र विक्की गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला चेंडू मात्र गडी बाद करतोय तो म्हणजे विक्की मॅन फ्रॉम विक्रोळी.
अतिशय चांगला फटका समोरच्या दिशेला आक्रमण केलेले आहे, मात्र चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. षटकार आणि या टुर्नामेंटचा आपल्याला पहिला षटकार इथे आपल्याला आजचा पाहायला भेटतोय, तो म्हणजे विजय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे आणि चेंडू मात्र जातोय लेग साईडच्या दिशेला आणि शिवलिंग मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतंय आणि देखील चांगली झेल देखील घेतली होती पहिल्या षटकामध्ये. एक षटकार देखील आला देखील आणि मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावांवरती. चांगला फटका मात्र इथे कृष्णा यष्टी चित यष्टी रक्षक मात्र बॅटचा काढा घेतलाय चेंडूने आणि नक्कीच गडी बाद होताना दिसेल आणि विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला भेटते, मात्र गडी बाद होऊन खेळपट्टीवरून मैदानाच्या बाहेर येताना दिसतो आणि धावसंख्या देखील अजून जाऊन थांबली ती म्हणजे 23 धावांवरती. चार चेंडू झालेले आहे, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 देखील आहे, याच्यानंतर अजूनही 2 षटक शिल्लक असतील. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 23. पुढून मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे यष्टीचित केलेले आहे. यष्टी रक्षक विकेट किपर कृष्णा मॅन फ्रॉम विक्रोळी. वाईट चेंडू आणि पंच इथे देताना दिसतील आणि धावसंख्या झालेली आहे 24. समोरच्या दिशेला चेंडू आहे परंतु इथे 1 धाव नक्की भेटेल आणि धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 धावांवरती. 25 धावा झालेल्या आहेत, अजूनही धावा करायच्या आहेत आणि हा शेवटचा चेंडू विक्कीचा. दोन धावा इथे घेतलेल्या आहेत आणि 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 धावांवरती. क्षमा असावी 27 धावा झालेल्या आहेत. किती पाहिजे अजून? किती पाहिजे? 12 बॉल
12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. जर मोठे फटके आले तर सामना पाहायला मजा येईल. आणि देखील याच्यानंतर होणारा सामना लवकरात लवकर कळवायचा. आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे नाणेकौलसाठी उपस्थित राहायचं आहे, टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी देखील अजूनही 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. शिवलिंग गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू समोरच्या दिशेला, मात्र सूरज चांगलं क्षेत्ररक्षण करताना आणि थ्रो मात्र इथे जाताना दिसतोय. नक्कीच इथे ओव्हर थ्रोच्या दरम्यान एक धाव भेटेल एक्स्ट्रा आणि धाव संख्येत वाढ होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30. आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडू झालेले आहेत शिवलिंगचे आणि देखील धावसंख्या झालेली आहे 30. अजूनही 27 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 27 धावा. 3 मोठे फटके जर या सामन्यात आले तर नक्कीच मॅचची रंगत बदलेल. पुढवून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे यष्टीचित म्हणजेच स्टंपिंगच्या दरम्यान गडी बाद होताना दिसेल आणि मैदानातून बाहेर येताना दिसेल. बसेश्वर क्रीडा मंडळ धारावी चा संघ देखील आज आपल्या विक्रोळी नगरीत खेळण्यास उपस्थित आहे. मात्र चांगला खेळ खेळतोय. अजूनही देखील सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9 चेंडू आणि 27 धावा. आणि पुन्हा एकदा इथे धावचित आणि मात्र इथे गडी बाद झालेला आहे. मात्र 7 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहे. 8 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी बसेश्वर क्रीडा मंडळ धारावी चांगला फटका, परंतु जोर नव्हता फटक्याला आणि नक्कीच इथे क्रॅम्प आलेला आहे आणि आंबेडकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं. देखील ज्यांना क्रॅम्प आला ते स्वतः सायन हॉस्पिटल मध्ये काम करतात. चला गर्दी नका करू, सामन्याला सुरुवात करा आणि याच्यानंतर देखील सामना खेळवायचा आहे लगेच. आपल्याला आधीच उशीर झालेला आहे. अरे ठाकुर नगर रे, अपना बैंक है, देख अपना बैंक के बाजू में अम्बेडकर 33
4 चेंडू झालेले, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि ओव्हर थ्रो इथे आपल्याला पाहायला भेटेल. 2 धावा झालेल्या आहेत. 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 धावांवरती. 1 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 संपण्यासाठी आणि याच्यानंतर देखील 1 षटक शिल्लक असेल. निर्धाव चेंडू शिवलिंगचा आणि षटक संपलेला आहे. मात्र इथे 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. काय लिहितोय तू? मला समजलं नाही. 7 चेंडू झाले. तू लिहितोय 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. पहिला चेंडू आणि मात्र गडी बाद झालेला आहे. 5 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. धनंजय देखील गोलंदाजी करताना शेवटच्या षटक सार्थक 11 या संघासाठी. चला ऑर्गनायझरला विनंती आहे की याच्यानंतर जो सामना होणार आहे त्याचे दोन्ही कर्णधार लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचं आहे टॉस साठी. पाच चेंडू आणि 22 धावांची गरज. विनय नवीन फलंदाज विनय. कलिना बी आणि लेबर कॅम्प बी या दोन्ही संघांचा आता नाणेकौल होत आहे आणि क्या हुआ दूसरा बॉल क्या हुआ? अरे यार चांगला फटका परंतु इथे चौकार इथे आपल्याला पाहायला भेटेल आणि चेंडू मात्र सीमा रेखाबाहेर गेलाय 4 धावांसाठी. किती बॉल बाकी आहेत बाबा? किती बॉल बाकी आहेत? 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगला फटका परंतु इथे एकच धाव भेटेल आणि विशू मॅन फ्रॉम विक्रोळी देखील क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. देखील सामना जिंकताना दिसतोय सार्थक 11 हा संघ. अजूनही देखील समोरच्या दिशेला आक्रमण करताना दिसतंय. झेल होऊ शकते परंतु झेल सुटलेले आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु माघार घेताना दिसतील आणि 1 चेंडू शिल्लक आहे या सामन्याचा. धनंजय देखील शेवटचा चेंडू टाकेल. 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. समोरच्या दिशेला चेंडू मात्र कव्हरच्या दिशेला जाईल आणि चेंडू जातोय सीमा रेखेजवळ. मात्र सामना विजय झालाय तो म्हणजे सार्थक 11 हा संघ आणि
त्याच्यानंतरचा होणारा सामना लेबर कॅम्प वर्सेस कलिना. या दोन्ही संघांनी इथे लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे आणि टॉस विन झालेला आहे. कलिना हा संघ देखील त्यांनी त्यांचा निर्णय कळवायचा आणि लवकरात लवकर